थंडीतनं 7 वाजता थंडी असं नसो, आज थंडी कमी आहे पण ऊस थोडं चालू राहते, वाढ आहे म्हणा हे म्हणा. अरे आत्ता झालं, मी चालत आलोय बाळ, तू गाडीवरून आलाय म्हणून लवकर वाटलं मला. काय करू, उतऱ्या ना चला लगेच. तरी पण 7:17 झाली बघ. हे कॉन्टेंट क्रिएट करायचा म्हणून किंवा हे व्हिडिओ दाखवायचा म्हणून किंवा शो ऑफ करायचा म्हणून किंवा ह्या गोष्टी किंवा काय केले किंवा काय ह्यासाठी मी दाखवत नाही. तर आज 13 जानेवारी आहे आणि भोगीचा दिवस आहे. ते सकाळी पूर्वीची लोक कशी भाकरी वगैरे वाटत होती, पण आता कालांतरानं प्रत्येक माणसं बिझी झाल्यात, त्यांना वेळ नाही किंवा एकमेकांच्या जायला वेळ नाही किंवा पूर्वी तिळगुळ वाटायचे किंवा सोनं वाटत होते, सोनं देत होते. तर ते प्रकार थोडं हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळं आता जिथपर्यंत आपल्याकडं शक्य आहे किंवा जेवढं आपल्याला जोपासता येईल तेवढं आपल्याला जोपासायला पाहिजे आणि ते पुढं चालवत राहायला पाहिजे. तर मी आता जाणार आहे भाकरी द्यायला. आमची मम्मी सकाळी उठून सगळ्या भाकरी वगैरे आता पूर्ण केल्यात आणि आता तुम्हाला दाखवत थांबा ही भाकरी वाटतात कशी. ही आता भाकरी अशा तयार करून ठेवल्या तिनं. असं म्हटलं जायचं की पहिला बायका म्हणा किंवा पोरी वाटत होत्या आणि आमच्या घरात आता मी एकटाच आहे, आमच्या घरात काय पोरगी नाही, त्यामुळे मला जायला लागलं वाटायला. आणि मला वाटते बऱ्याच वर्षापूर्वी पण हे वाटलेलं, असं नाही की बाबा आत्ताच निघायला लागले व्हिडिओ करायसाठी निघाले असं काय नाही. ह्याच्या आधी पण वाटलेली मी भाकरी आणि मम्मीला सकाळी शाळेला जायला लागते, त्यामुळे हे सगळे लवकर आवरून तिने केलेलं आहे. आता वाटून तर येतं पहिला. पाणीला तर मी द्यायला आलोय भाकरी आणि ही पण आजी लागली आमची, ही पण भाकरी तयार करून. कारण आता ह्यांच्या बी घरात कोण नाही, मी एकटीच करून सकाळी करत्या. मग आता गडबडीने माझ्या हातातच द्यायला लागली आई. मग सगळ्या बायकाच गेलीच वाटायला लागल्या, एकटाच पुरुष मंडळी वाटत होतो मी. तर मला विचारायला लागली, अरे यार तू वाटालास म्हटलं आता काय करूया, घरात पर्याय नाही आहे, त्यामुळे मम्मीला जायला लागते, त्यामुळे म्हटलं वाटतंच. मी सांगाल तू काय भोगीच्या भाकरी आज वाटायला लागतात, राहू दे शाळा का नको साहेब येणार आहेत मग. अरे आज साहेबांनी सांगायचं नाही आज भोगीच्या भाकरी वाटायला लागतात म्हणून थांबायचं. कशाला असं नसते मर्दा, आमच्या वेळी सुट्टी होती. आम्हाला उद्या सुट्ट्या होय, मग आणि भाकरी पण वाटायच्या मग घरात वाटत्या घरातली वाटतात होय काय. ही आमची मराठी शाळा आहे आणि या शाळेत मी आलेलो सकाळी. तर शाळेत बदल पण लई झाला सोडा आणि आधीमध्ये कधीतरी मी येतोय आधीमधनं. जरा आज पोरांची विचारपूस पण केली आणि शिक्षकांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या आणि त्यांची शिक्षण प्रणाली म्हणा किंवा काय बऱ्याच गोष्टी ती पोरांना कशी हँडल करतात काय किंवा काय श्लोक म्हणून वगैरे त्यांचं सगळं दुपारचं जेवण एकत्र सगळं. म्हणजे आम्ही आमच्या वेळी घातला जायचं जेवायला. ते आता काय घातलं त्यात हँडल आहे का काटे काठी मग ती काठी घालायचं की दुसरी. मग हँडल बदलायचं डायरेक्ट काठीच घालायला. आणि ब्रेक रे मग काठी लावले ब्रेक नको सायकलला ब्रेक नाही मरदा, काठी घालून फिरवायला आहेस. अरे कशी काय आता घालेला सांग लाईट. लाव वायर म्हणलं फोन. आज म्हणा संक्रांत आहे, लाईट काय घालवला सा उद्या संक्रांत. हा बाळ आज काय भोगी. भोगीच्या भाकरी सकाळी वाटलेल्या, त्याच्यानंतर दुपारी आज संध्याकाळी मम्मी आमच्या घाऱ्या करायला लागल्या आणि तिला उद्या शाळेला जायला लागते. तर मला पटणार नाही. रात्रीचं आता किती वाजल्यात माहिती आहे काय, 11 वाजून 11:30 तरी वाजल्यात. 11 वाजले. मग आत्ता घाऱ्या करायला 13 जानेवारी 11:04 रात्रीची. चालू केला काय अमोलच्या दुकानात मी आलोय. तरी पहिल्यांदा असं झालं असेल की मी आलेला मला नंबर मिळाला आणि अमोल आता गेलाय ते भूमी मध्ये काहीतरी बघायला आणि नंबर मिळून सुद्धा लगेच काही त्यानं केलेलं नाही माझं कटिंग. रेडिओ मन तरंग हे गारगोडीत चालू झाले. मी आता स्टुडिओ बघायला आलेलो. बंद होते काय दिवसां काय त्याला हाताला माती लागल्या रे, माती लागल्या म्हणून मम्मी तसं करायला ते खेळून आले माती लागल्या.
काय किती मॉन्ड आहे पहिलेच काय युट्यूबला व्हिडिओ जाणार लक्षात ठेव एवढं ठीक आहे मला तुला हाय गाईज. गाईच तुम्ही आता तिळगुळ नाही घेतले कमेंट पडणार आहेत तुम्हाला तिळगुळ खायला काय होते तिळगुळ खायला काय होते तुम्हाला? आणि काय तिळगुळीच्या मकर संक्रांती आणि काय मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या गोड बोला गोड बोल काय हे काय की रे माझ्याकडं अरे पाय कशाला पाहिजे रे पाय देऊन ते तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला दुधर का तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला अया एवढं वर ना आला तुम्ही काय हे दर अजून वाटायचं हा हे दुमस मशीन घेतले हे आमच्या मामानं हे आता आपल्या गावातल्या साईडवर चालू आहे एक शॅम्पू आहे त्यातनं नियान करायला लागते मशीन सकाळी सकाळी नदीला पोहायचीच मजा वेगळी असते थंडी पण आहे आज धुकं बघा तर सकाळी सकाळी आलो मी चालत यायला लागली आता मुद्दाम आता 2-3 दिवस झाले मी सलग चालत येतोय कारण म्हटलं जरा चालायचं पण नाही होईल कारण खेळ जरा बंद झाले परत आणि पोरं कोण असल्यावर खेळ बंद झाला आमचा बाकी काय कारण नाही आणि आमची जी स्पर्धा होती ती पण जरा पुढे ढकलल्या आणि आता चालत म्हणजे का की बाबा थोडं अनवाणी चालायचं असं माझ्या मनातनं आली बाबा थोडं अनवाणी चालूया बरेच दिवस म्हणून थोडं चालवलं कारण बघूया तरी त्याचा इफेक्ट काय पडतोय नदीकडे धुकं बघा भरपूर आहे आज पाणी तर एकदम फुल आहे आणि सकाळी सकाळी धुकं या नदीवरती बघा सकाळी सकाळी वापा मारायला पायात ना अनवाणीचा झाल्यावर आज कोण नाही आज शनिवार आहे आणि थंडी असल्यामुळे मला वाटते कोणी याय नसते असं मला वाटाले माझा हात पण आता थरथर आला थंडी वाजायला तर मी कसं आंघोळ केली आणि आले कारण एकट्याला मजा येत नाही पोरं असल्याशिवाय मजा येत नाही पोहायला तरी पण शेवटी आलोय म्हटलं आता आंघोळ करून जायलाच पाहिजे लई दिवसानंतर आज मी व्हिडिओ एडिटला बसलोय पोरं म्हणाला बरोबर 8:30 शनिवार आहे नाही सकाळी कोणी आलं नव्हतं पोहायला मग आत्ता सगळी पोहायला ये म्हणून माझ्या पाठी लागलेली मग तुम्ही जेवलोय बरोबर 11:30 वाजल्यात आणि आत्ता म्हणतात जाऊया पोहायला आम्ही इकडं खेगडेवाडीला जायचा रस्ता आहे आणि बिकेट डिक्कीला इकडे यायचा तर आम्ही बेबी आणायला किंवा तुमचं आवळं देणं आणायला किंवा वनभोजनाला शाळेला असताना असं आमची फेऱ्या व्हायच्या आणि आत्ता इकडे आले आता क्रशर चालू झालं आमच्या गावात एक त्यामुळे रस्ता एकदम चरचरीत गाड्या अशा हायवेसारख्या जात्या आता गाडी 2 व्हीलर एकदम निवांत आली माझी येताना वरती